नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनल वरती, ज्याचं नाव आहे कुकिंग विथ पूजा अँड अनुप. तर आज आपण बनवणार आहोत लसूण कांदा रेसिपी. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. त्यासाठी आपल्याला नेहमीप्रमाणे काही साहित्य लागेल ते मी तुम्हाला दाखवेल. तर इथे मी घेतले 4 मोठ्या साईजचे लसूण, 3 कांदे, 2 आलू, 2 टमाटे, हिरव्या मिरच्या 6 आणि कोथिंबीर. तर सर्वात पहिला आपण लसूणच्या कळ्या वेगळ्या करून घेऊयात. तर इथे आपण लसणाच्या पाकळ्या वेगवेगळ्या केलेल्या आहेत ना, याची आपल्याला साल करायची काही गरज नाही. ते यासाठी की आपण याला तळून घेणार आहोत, त्यानंतर हे क्रिस्पी होऊन जातं. तर याला आपण आता बाजूला करूयात. त्यानंतर आपण कांदा कट करून घेऊयात. कांदा हे जास्त बारीक नाही करायचा, याला मोठ्याच फोडी राहू द्यायच्या. आपला कांदा कट करून झालेला आहे. आता आपण आलू कट करून घेऊयात. आलूच्याही मोठमोठ्या फोडी करायच्या आहेत ना. तर आपल्या इथे कांदा आणि आलू चिरून झालेला आहे. याला आता एका प्लेट मध्ये साईडला काढून घेऊयात. त्यानंतर आपण टोमॅटो हे बारीक चिरून घेऊयात. आता आपण मिरची व कोथिंबीर पण कापून घेऊयात. तर इथे सर्व चिरून रेडी आहे आपलं. तर आता आपण रेसिपीला सुरुवात करूया. तर सर्वात आधी मी इथे कढई ठेवते. त्यानंतर त्यामध्ये तेल टाकूयात. तेल आता थोडस तापू देऊयात. तर तेल आपलं तापलेलं आहे. त्यामध्ये आपण सर्वात पहिलं मोहरी टाकूयात. त्यानंतर जिरे टाकूयात. त्यानंतर लगेच लसणाच्या पाकळ्या. थोडं क्रिस्पी होईपर्यंत आपण याला तळून घेऊयात. त्यानंतर यामध्ये कांदा टाकूयात. त्यानंतर मिरच्या टाकूयात. त्यामध्ये आलू ऍड करूयात. आता हे लवकर क्रिस्पी होण्यासाठी आपण यामध्ये नमक घालूयात थोडं. टोमॅटो टाकूयात राहिलेला. तर आता हे सर्व व्यवस्थित शिजण्यासाठी आपण याला 10 मिनिटं झाकून ठेवूयात. हे छानसं शिजलेलं आहे आपलं. तर आता आपण यामध्ये काही मसाले घालूयात. सर्वात पहिले आपण चटणी टाकूयात. मी इथे 2 चमच घेते. त्यानंतर हळद. त्यानंतर चवीनुसार मीठ. आता याला आपण हलवून घेऊयात. त्यानंतर धने पावडर. त्यानंतर मॅजिक मसाला हे 1 चमच आणि घरगुती खडे मसाला 1 चमच. याला आता आपण छान मिसळूया. थोडी चव वेगळी येण्यासाठी आपण त्यामध्ये पनीर मसाला टाकूयात. तर आता हे एकजीव झालेलं यामध्ये पाणी ऍड करूया.
10 मिनिटासाठी आपण याला झाकून ठेवूयात. तर आता 10 मिनिटं झालेली आहेत. बघूया आपण भाजी कशी शिजली. भाजी मस्तपैकी शिजलेली आहे आपली. त्यामध्ये आपण वेगळा फ्लेवर येण्यासाठी इथे 1 चमच केचप टाकूयात. त्याचबरोबर तिळाचा भुरका देखील टाकूयात आळून येण्यासाठी भाजी. पाच मिनिटासाठी आपण याला झाकून ठेवूया. तर इथे आपली भाजी तयार आहे. त्यामध्ये कोथिंबीर घालूयात आणि आता आपण गॅस बंद करूया. आता भाजीला आपण एका बाउल मध्ये काढून घेऊया. तर ही होती आजची आपली स्पेशल रेसिपी, लसूण कांदा भाजी. तुम्ही घरी नक्की ट्राय करून पहा. जर तुम्हाला आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका.